युगंधर येणार आपल्या मूळ अवतारात कधी कसं ते कळेल त्याच्यासाठी एपिसोड शेवटपर्यंत बघत राहा. चला तर मग प्रेक्षकांनो, आपण बघतोय आनंदी या मालिकेचा आजचा इंटरेस्टिंग असा एपिसोड. एपिसोडची सुरुवात जरा अशी रडत आहे, इमोशनल आहे, कारण इथे आनंदी म्हणतीये की मला असं सोडून जाऊ नका. रडतीये ती खूपच आणि एकदम ना इमोशनल झाली आहे ती. ती म्हणते, या आंधळ्या मुलीचे डोळे बनून तुम्हाला पुन्हा एकदा उभं राहावंच लागेल. मला तुमची गरज आहे. तुमच्या मुलांना तुमची गरज आहे आणि ह्या संपूर्ण घराला आणि आणि आपल्या माणसांना तुमची गरज आहे, असं म्हणत आनंदी रडतीये बरं का प्रेक्षकांनो. खूपच इमोशनल झाली ती आता, की कसंही करून युगंधरला शुद्ध आली पाहिजे आणि युगंधर उठला पाहिजे एवढंच डोक्यात आहे. तर आता प्रेक्षकांनो, आरती आली आहे तिथे तेवढ्यात आणि आता आरती आणि आनंदीचं काय बोलणं होतं ते बघूया आपण. तर प्रेक्षकांनो, आरती आनंदीला हाक मारते आणि म्हणते, आनंदी, अगं हे बघ, तुझ्यासाठी जेवण आणलंय मी. तू सकाळपासून अन्नाचा एक कण सुद्धा घेतलेला नाहीयेस. तू जेवून घे, असं म्हणत ना इकडे आनंदीला आरती सांगते. तर आनंदी म्हणते, नकोय मला आरती ताई. तर आरती म्हणत असते, आनंदी अगं नको असा स्वतःला त्रास करून घेऊन काय होणार आहे स्वतःला त्रास करून. हे बघ, मला माहितीये तुला मालक साहेबांची खूप काळजी आहे, ती काळजी स्वाभाविक सुद्धा आहे. पण तूच खाल्लं नाहीस तर तूच आजारी पडशील आणि मग मालक साहेबांची काळजी कोण घेईल. असा हट्ट नको करूस, तू खाऊन घे. तर आनंदी म्हणते, हा हट्ट नाहीये, माझी जिद्द आहे. जोपर्यंत मालक साहेब डोळे उघडत नाही, त्यांना शुद्ध येत नाही, तोपर्यंत मी अन्नाचा एक कणही नाही खाणार, असं आनंदी आता ठरवते बरं का. आणि म्हणते पुढे, तो जोपर्यंत ते मला सांगत नाहीत तोपर्यंत मी नाही जेवणार. तर आरती तिला समजावत असते, आनंदी अगं ऐक माझं, असं नको करूस तू. तर आनंदी म्हणते आता, अगं तू माझी नको काळजी करूस, मी अगदी ठीक आहे. पण प्लीज तू आधी ना खाली जाऊन बघ, की मला माहिती आहे घरातल्या परिस्थितीमुळे घरात कोणी काही खाल्लं नसेल, कोणीच काही जेवलं नसेल. माई, बापू, मुलं सगळे उपाशी असतील. मी ठीक आहे आरतीताई, हे बघ सगळ्यांना सांभाळायची गरज आहे आत्ता. तर आरती म्हणत असते, आनंदी अगं सगळ्यांचं ठीक आहे, पण तुझं काय? तिचे डोळे वगैरे पुसते आनंदीची आरती. आणि आता आनंदी म्हणते, आरतीताई मी ठीक आहे. तू जा बरं आधी, असं सांगते परत एकदा. तर आता आनंदीचे काही होऊ शकत नाही असं म्हणून आरती मान डोलावते आणि म्हणते, तू नाहीच बदलणार ना? हा स्वभाव तुझा कधीच बदलणार नाही ना गं तुझा, असं विचारते. आणि मग ना एकदा ठीक आहे असं म्हणते. आणि मग प्रेक्षकांनो, मी बघते खाली जाऊन सगळं, पण मी ताट इथेच ठेवते, असं म्हणून ड्रेसिंग टेबलवर ठेवून जाते, असं आरती सांगते आनंदीला. आणि म्हणते, अजिबात स्वतःला त्रास करून घेऊ नकोस आणि 2 घास तरी खाऊन घे आनंदी, प्लीज. मी येते, असं म्हणत आता आरती तिकडनं जाते बरं का प्रेक्षकांनो. आता आनंदीने तर खायला नकार दिलेला आहे, पण पुढे काय घडतं बघूया आपण. तर प्रेक्षकांनो, आता ना आनंदी अशी सुन्न होऊन बसलेली आहे. आरती निघून गेलेली आहे. आनंदी कसल्या तरी विचारात हरवलेली आहे. युगंधरला अजून तरी शुद्ध आलेली नाही. पण इकडे माई-बापूंच्या समोर आता आरती ताट घेऊन जाते. माई अशा तोंड पाडून बसल्यात. बापू सुद्धा विचारात बसलेले आहेत एकदम. आणि प्रेक्षकांनो, आरती या दोघांकडे बघतीये. हाताची घडी घालून दोघांकडे लक्ष देते ती आणि आता काहीतरी ठरवते. आणि आता आरती हाक मारते माईंना. माई, बापू, अहो तुम्हाला मालक साहेबांची काळजी वाटते, मी अगदीच समजू शकते हो. पण काय आहे, काळजी करण्याला सुद्धा अंगात त्राण नकोत का? मला सांगा, आता तुम्हीच जेवला नाहीत आणि तुमचीच तब्येत बिघडली तर आपण काय करणार? सांगा बघूया मला. आता आरती बापूंच्या जवळ जाऊन तिथे बसते आणि म्हणते, बापू अहो पटतंय ना हो तुम्हाला? बापू म्हणतात, मला पटतंय गं. पण असं म्हणत ना डोळे दाखवतात, म्हणजे माईंना पटतंय का बघ. तर आरती आता माईंकडे बघते आणि मग आरती म्हणते, आलं लक्षात. आणि आता मी बघते काय करायचं ते, असं आरती म्हणते. आणि आता आरती ना इकडे माईंच्या जवळ जाते. आता बघा पुढे आरती कशी ट्रिक वापरते माईंना जेवण्यासाठी. तर इकडे ना माई, अहो काय अवस्था करून घेतली तुम्ही स्वतःची, असं आरती म्हणते लगेच. तर काय काय झालं, असं म्हणत माई पॅनिक होतात बरं का. तर इकडे आरती म्हणते, अहो माई, अहो काय काय स्वतःचा चेहरा आरशात बघितलात का तुम्ही? थांबा जरा, असं म्हणत ना तिकडचा आरसा उचलते आणि घेऊन येते बरं का समोर इकडे माईंच्या. आणि म्हणते, हे बघा अहो माई, डोळ्यांखाली ते केवढे डार्क सर्कल्स वाढलेत तुमच्या. तर माई लगेच ना चेहऱ्यावरनं असा हात फिरवतात, डोळ्यांखाली बघतात आणि म्हणतात, हो ग. तर आरती पुढे म्हणते, माई अहो आता असे डार्क सर्कल आलेले फोटो तुम्ही तुमच्या त्या सोशल मीडियावर टाकलेत ना, तर तुमचे फॉलोअर्स कमी झाले तर काय करणार तुम्ही?
तर "ए नाही, 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 असं नाही होणार." असं म्हणत इकडे ना माई लगेच ना आपला फोन घेतात बरं का. म्हणजे आरतीनं बरोबर ट्रिक वापरायला सुरू केली. तेवढ्यात बापू सुद्धा म्हणतात, "काय करणार? लाइक्स कमी मिळतील आणि आरती तुला सांगतो तिचा एखादा फॉलोअर जरी कमी झाला ना, तर हिला घरात बसून डिप्रेशन येतं." तर लगेच आरती म्हणते, "यायलाच पाहिजे बापू." एकतर इतक्या कष्टाने माईंनी त्यांचं ते अकाउंट मेंटेन करतात त्या आणि आता असे डार्क सर्कल आलेले फोटो जर का माईंनी टाकले ना, तर आहे ते फॉलोअर सुद्धा अनफॉलो करून निघून जातील माई. तर माई म्हणतात, "नाही, नाही, असं नाही होणार." तर प्रेक्षकांनो आरती म्हणते आता आरसा बाजूला ठेवत, "नकोय ना असं व्हायला, तर मग आपण ना म्हणजे काय, माई असं व्हायला नकोय तर डार्क सर्कल घालवायला ना माझ्याकडे ना जगात भारी एक उपाय आहे." तर इकडे माई म्हणतात, "काय गं? काय उपाय आहे?" तर आरती म्हणते, "पोटभर जेवण आणि शांत झोप." तर लगेच माई हसतात बरं का. तर बापू सुद्धा हसतात. आता आरती काय करते, "चला खाऊन घ्या बरं." असं म्हणत दोघांच्या हातामध्ये ताट देते. "घ्या, घ्या, घ्या, पटकन खाऊन घ्या." असं म्हणत सांगते बरं का. आणि म्हणते, "मी काहीही ऐकणार नाहीये. हे ताटातलं संपेपर्यंत मी या खोलीतनं बाहेर जाणारच नाही. चला खा पटकन." तर प्रेक्षकांकडे माई आणि बापूंनी जेवायला सुरुवात केलेली आहे. आरतीनं अगदी छान पद्धतीने समजावले बरं का माईंना. बापू तयार होते जेवायला, पण माईंसाठी ते थांबले होते. आणि आता प्रेक्षकांनो बापू म्हणतात, "आरती, हिला जेवू घालण्यासाठी आयडिया मात्र तू एकदम सॉलिड आणलीस हां तू." असं म्हणत हसायला लागतात बरं का. तेवढाच विरंगुळा मिळालाय 2 क्षणांचा. तर माई सुद्धा म्हणतात, "आरती, तुझा हा समजूतदार स्वभाव आहे ना, तो अगदी आमच्या आनंदीसारखा आहे. ती सुद्धा अशाच काही-काही युक्त्या काढून ना आम्हाला दोघांना सांभाळून घेत असते." असं म्हणत माई कौतुक करतात. तर बापू म्हणतात, "बरं आरती, बाकीच्यांचं काय? सगळे खाली जेवले का?" तर आरती म्हणते, की "हो, छायाताई म्हणाल्या, की बाकी सगळे जेवलेत, तर तुम्ही काळजी नका करू." तर माई विचारतात, "अगं पण पृथ्वी जेवला का?" तर बापू पण म्हणतात, "नाही, नाही, तो ना नक्कीच जेवला नसेल." असं बापू सांगतात आणि पुढे म्हणतात, "जेव्हा केव्हा तो प्रचंड टेन्शनमध्ये असतो किंवा रागात असतो, तेव्हा तो अन्नाला शिवत सुद्धा नाही. लहानपणापासून याची सवय आहे." तर माई म्हणतात, "हो, आरती, जरा बघशील का गं तो जेवलाय का नाही ते? अगं जेवला नाही ना, तर त्याला एवढी हायपर ॲसिडिटी होते, त्याचं डोकं दुखायला लागतं भरपूर सारी. तू जरा जाऊन बघ ना. जर नसेल जेवला ना, तर बळजबरी जेवायला घाल त्याला." तर "आता घालशील ना?" असं विचारतात बरं का माई. तर आता प्रेक्षकांनो आरती काय म्हणते बघा. आरती म्हणते, "तुम्ही तर मला ना वाघाच्या पिंजऱ्यातच पाठवायलाय. नाही म्हणजे मी गेले आणि काही बोलायला गेले तर वस्सकन अंगावर येतो." तर लगेच बापू म्हणतात, "घाबरतेस काय तू?" आता बापू पण म्हणतात बघा, "तो वाघ आहे ना, तू मग रिंग मास्टर हो अशी." म्हणजे अशी अशी मारणारी रिंग मास्टर नव्हे, "काहीही कर, पण त्याला 2 घास तू जेवू घाल." असं म्हणत ना आई-बापू सांगतात आरतीला. आणि आता आरती म्हणते, "ठीक आहे, मी बघते, पण तुम्ही दोघं जण जेवून घ्या, ताटातलं सगळं संपवा." तर लगेच बापू म्हणतात, "हो, हो, रिंग मास्टर, आम्ही ऐकतो तुझं." तर आता आरती आलेच हां, असं म्हणत गेलेली आहे बरं का प्रेक्षकांनो पृथ्वीच्या रूममध्ये. पण तोपर्यंत इकडे आनंदी अजून वाट इथे शांत अशी बसून आहे, तळमळते बिचारी. आणि आता प्रेक्षकांनो पुढे काय घडणार? कारण युगंधर अजूनही शांत थंडच तसा पडून आहे एकदम. आणि मग एकदम तो पाणी, पाणी, पाणी असं सारखं म्हणायला लागतो. आनंदी आता म्हणते, "पाणी, पाणी 1 मिनिट हां, मालक साहेब, मी देते पाणी." असं म्हणत ती उठते बरं का चाच पडत. इकडच्या साईडला पाणी नाहीये. त्यामुळे ती पुढचा अंदाज घेत जात असते आणि मग ती त्या टेबलला ती परत धडपडते तिथं आणि पडते आणि सावरते आणि बेडच्या ह्या कोपऱ्याला ती येते इकडे पाणी घ्यायला. आधी ग्लास वगैरे पडतो तिच्या हातातनं, तोपर्यंत तिला पाण्याचा जार सुद्धा लागतो बरं का तिथे हातात. पण त्या पाण्याच्या जारमध्ये पाणीच नाहीये. तर आनंदी म्हणते, "आता मालक साहेब, मी आणते पाणी." असं म्हणत निघते. परत पुढे जाताना त्या आराम खुर्चीला आपटते आणि खूपच पॅनिक झाल्यामुळे तिचे जे काही पावलांचे अंदाज घेत ती निघत असते, जात असते, चालत असते एरवी, तर त्यामुळे तिला ते चुकतंय कारण ती गोंधळलेली आहे सध्या आणि जिन्यावरून येताना सुद्धा अक्षरशः ती धडपडतच खाली येते. पण युगंधरचं तोपर्यंत इकडे पाणी, पाणी एवढंच म्हणणं चालू आहे. आता प्रेक्षकांनो आनंदी एकदा जिन्यात पडते, परत सावरते स्वतःला, परत उठते, परत अंदाज घेत ना आता किचनमध्ये येते ती. किचनमध्ये पण पाणी कुठे ठेवलेलं आहे याचा तिला बरोबर अंदाज आहे. पण मग मगाशी म्हटल्याप्रमाणे ती इथे बावचळलेली असल्यामुळे ती सगळीकडे चाच पडते. 1-2 वस्तू पण तिथल्या पडतायत बरं का. आणि मी म्हणतीये, मला एक समजत नाही बरं का प्रेक्षकांनो, यांच्या घरातले नोकर गेले कुठे? आता ती छायाताई बरोबरच सारखी असते आनंदीच्या, पण ती किचनमध्ये तिथे असली पाहिजे ना, आनंदी जिथे नसेल तेव्हा ते तर ती म्हणजे ते नाहीये. त्यामुळे इकडे आनंदी आता तळमळत अशी धडपडत ते किचनमध्ये पोहोचले. आधी फ्रिजजवळ पोहोचते, मग इकडच्या साईडला ते अंदाज घेत असं करते आणि शेवटी तिला ग्लास लागतो हाताला.
ग्लास लागल्यानंतर तिथेच असलेला जार पण दिसतो आणि जार घेऊन मात्र, पाणी घेऊन मात्र आनंदी व्यवस्थित वरती जाते. त्यामुळे आता पुढे काय घडणार आहे बघूया. अगदी म्हणजे अंदाज घेत-घेतच जाते ती पण व्यवस्थित जाते, धडपडत नाही. नाहीतर पाणी सगळं सांडून गेलं असतं ना. तर व्यवस्थित घेऊन जाते. तर इकडे पृथ्वी रूममध्ये आहे आणि तिथे आता आरती ताट घेऊन पोहोचलेली आहे. पृथ्वीच्या पाठमोरी आहे ती आणि आता पृथ्वी नेहमीप्रमाणे आरतीला ओरडतोय. तिच्याकडे बघतो आणि म्हणतो, "तू? तू? तू पुन्हा पुन्हा काय करतेस तू इथे?" तर आता आरती म्हणते, "जेवण आणलंय, जेवून घे." तर हे बघ, मला भूक नाहीये. मला मिस्टर निंबाळकरांच्या रूममध्ये जायचंय आणि असंही डॉक्टरनी सांगितलंय, की सतत त्यांच्याबरोबर कोणी ना कोणी थांबलं पाहिजे. तर आरती म्हणते, "आनंदी आहे त्यांच्याबरोबर, त्याच्यामुळे तू काळजी करू नकोस आणि 2 घास खाऊन घे." तर पृथ्वी ओरडतो तिच्यावर आणि म्हणतो, "मला नाहीये भूक." तर आरती म्हणते, "जेवून घे ना पण." तर इकडे पृथ्वी म्हणतो, "मला खायचं नाहीये. काय जबरदस्ती आहे तुझी?" असं म्हणून ओरडतो. तर इकडे आरती म्हणते, "आहे जबरदस्ती. जेवून घे नाहीतर ते काय सकाळी तुला काय ते हायपर ॲसिडिटी होते तुला." तर लगेच पृथ्वी, "हो." पण एकदम तो थांबतो. "तुला कसं माहिती?" असं विचारतो. तर आता प्रेक्षकांनो आरती म्हणते त्याच्याकडे बघत, "काय आहे ना त्याचं, या घरातली सिक्रेट एजंट आहे ना मी. प्रत्येक गोष्टीची मला खडानखडा माहिती असते." असं म्हणते आणि आता नखरे करू नको आणि जेवून घे. तर पृथ्वी म्हणतो, "मला जेवायचं नाहीये, मी चाललो." मी असं म्हणत ना तो जात असतो तर पृथ्वी जायच्या आधीच ना आरती दरवाजा लावून घेते बरं का, अगदी कडी लावून घेते आणि आता आरती पृथ्वीला काय म्हणते बघा, कारण पृथ्वी म्हणत असतो, "हे काय चाललंय काय?" तर आरती म्हणते, "आता ताटातलं सगळं संपवायचं आणि मगच बाहेर जायचं." तर पृथ्वी म्हणतो, "व्हॉट नॉनसेन्स इज दिस?" तर लगेच आरती म्हणते, "हे बघ, मला माईनी सांगितलंय की तुझ्या जेवणाचं बघायला आणि म्हणून मी इथे आली आणि गुपचूप तू जेवून घे." तर पृथ्वी म्हणतो, "तू माझ्याच रूममध्ये येऊन माझ्याच रूमला कडी लावून माझ्यावरच तू दादागिरी करतेस, जेवायला फोर्स करतेस, ब्लॅकमेल करतेस तू मला." तर आरती म्हणते, "हो करणार आहे, जेवून घे चल." तरी सुद्धा पृथ्वी म्हणत असतो, "हे बघ, मला नाही जेवायचंय." आणि म्हणतो, "हे बघ, फोर्स करणारी लोकं ना मला अजिबात आवडत नाहीत." तर पृथ्वीला लगेच आरती म्हणते, "मला उगाचच भाव खाणारी लोकं आवडत नाहीत." आता या दोघांची तू मैमे चालू असते. तर आरती म्हणते, "तसंही शांतपणाने जेवून घे आणि अन्न तुझ्या पोटात जाणार आहे, माझ्या पोटात ते जाणार नाहीये." तर पृथ्वी म्हणतो, "पण मला नाही जेवायचंय. हे बघ, मी कोणाच्याही जबरदस्तीला बळी पडत नाही. मी तुला शेवटचं सांगतोय." तर आरती म्हणते, "जेवायला लागेल, दुसरा पर्यायच नाहीये तुझ्याकडे." तर पृथ्वी ना आरतीकडे चिडून बघतो, एकदा जेवणाच्या ताटाकडे बघतो आणि म्हणतो, "नाही जेवत." असं म्हणत बेडवर जाऊन बसतो बरं का. यांची ना तुत्तू-मैमे बघायला मज्जा येते. तुम्हाला आवडते का ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर पृथ्वी असा चिडून म्हणतो, "काय करशील?" तर प्रेक्षकांना पृथ्वीने असं म्हटल्यानंतर गप्प राहील. ती थोडी आरतीच कसली. आरती बसते खुर्चीत तिथे आणि म्हणते, "मी पण बघते, तू कसा जेवत नाहीस ते." असं म्हणत आता ती सुद्धा तिथे मांडी-बिंडी घालून, हाताची घडी घालून बसली आणि प्रेक्षकांना आरती आता इरिटेट झाली बरं का. हा पृथ्वी एकदा आरतीकडे बघतो, एकदा त्या जेवणाकडे बघतो. पृथ्वी एकदा आरतीकडे बघतोय आणि एकदा आरती पृथ्वीकडे बघते. असं दोघं नजरेनं खेळतायत बरं का. शेवटी आता आरती कंटाळून अशी डोक्याला हात लावून बसली बरं का तिथे प्रेक्षकांनो. फेऱ्या सुद्धा मारते मध्येच ही आरती. आता पुढे काय घडणार आहे बघूया. आता आरतीच्या डोक्यात ना काहीतरी शिजतंय. तोपर्यंत इकडे आनंदी पोहोचले का बघूया आपण. तर आनंदी इकडे ना धडपडत अशी ना रूममध्ये पोहोचली आता आणि आता ती मालक साहेबांच्या जवळ जाते कारण ते अजून सुद्धा पाणी, पाणी असं म्हणत असतात. आता आनंदी अंदाज घेत-घेत तिथे अडकतेच आहे त्या टेबलला. ते टेबल काढून टाका ना सीनमधलं. तर आता आनंदी बेडवर जाऊन बसलीये आणि आता अंदाजाने इकडे ग्लास असा नेते हळू-हळू. मालक साहेब असा हाक मारते. मान उचलते एका हाताने आणि ते थोडंसं पाणी पाजवते बरं का इकडे आनंदी मालक साहेबांना. युगंधर पण पाणी पितो आणि जरासा त्याला ठसका लागतो, तर तो हळू-हळू असं एवढंच म्हणते आनंदी आणि आता पाणी तरी दिलेलं आहे आणून, ते पण लगेच आणून दिले. आता पुढे काय घडणार आहे बघूया आपण. तर आता प्रेक्षकांनो एक वातावरण टेन्शनचंच आहे इथे युगंधरच्या खोलीमधलं, कारण अजून त्याला बरं वाटत नाहीये. पण तो शुद्धीवर आलेला आहे. कसा, कधी, काय घडणार आहे आणि विद्याधरला इंगा दाखवणार आहे. त्यामुळे एपिसोड शेवटपर्यंत बघत राहा. अजिबात चुकवू नका तुम्ही. तर आता प्रेक्षकांनो इकडे आरतीचं चाललेलं आहे फेऱ्या मारायचा आणि आता आरती ना काय-काय म्हणते बघूया. आरती अशी एकदम पृथ्वीकडे बघते, इकडे-तिकडे बघते. आता काय करू हा प्रश्न आरतीला पडलाय. ती ना एकदम त्या ताटाकडे बघते आणि तिचं लक्ष ना चपातीकडे जातं बरं का. आणि आता पृथ्वीला आता आरती म्हणते, "या ताटातल्या चपातीला तुझ्याच एवढा राग आलाय की?" तर पृथ्वी म्हणते, हे काय मध्येच नवीन?" तर प्रेक्षकांनो पृथ्वी म्हणते, "डोक्यावर पडलीयेस का तू?" तर चपातीला कसा राग येईल असं विचारतो. तर आरती म्हणते, "अरे बघ ना, कशी फुकून बसली ती तुझ्यासारखी." असं म्हणत आरती हसायला लागते. तर पृथ्वी म्हणते, "फनी." तर ते काय, "हे काय हिडन टॅलेंट आहे काय तुझं?" तर लगेच प्रेक्षकांनो इकडे आरती म्हणते, "हो मग." तर लगेच पृथ्वी म्हणतं, "हिडनच राहू दे मग, कशाला दाखवतेस? जगाला या जोक्सची ना काहीच गरज नाहीये." असं म्हणतो बरं का पृथ्वी टॉन्ट मारतो. तर आरती म्हणते, "जोक चांगला का वाईट हे समोरच्याच्या मूडवर अवलंबून असतं." तर लगेच पृथ्वी म्हणतो, "आरती, हे बघ मी खूपच दमलोय.
प्लीज गं, प्लीज मला त्रास देऊ नकोस. तर लगेच आरती म्हणते, "अरे मग जेवून घे ना, मला पण तुला त्रास द्यायचा नाहीये. बरं ठीक आहे, हे बघ अजून एक जोक सांगते, तू याने नक्की फ्रेश होशील." तर हा पृथ्वी लगेच उठतो, तर लगेच आरती म्हणते, "जेवतोयस? जेव, 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 जेव." तर पृथ्वी काय करतो बघा, आपले ना कॉर्ड काढतो म्हणजे ब्लूटूथ काढतो आणि कानामध्ये घालतो ते आणि म्हणतो, "अजून जोक्स नकोत." असं म्हणत आता कॉर्ड अडकवलेत आणि बसलाय बरं का तिथे असा डोक्याला असं हाताची घडी घालून असा बसतो आणि डोकं असं भिंतीला टेकतोय, मिटतोय बरं का डोळे. तर प्रेक्षकांनो आरती ना त्याच्याकडे बघतच राहिली नुसती. आता आरती सुद्धा तिथे चिडून बसते परत. आता पुढे काय घडणार? पृथ्वी जेवणार का नाही जेवणार आणि आरती कसं पृथ्वीला जेवू घालणार ते बघत राहणं मात्र इंटरेस्टिंग ठरणार आहे. पण त्याआधी प्रेक्षकांनो, माई आणि बापू युगंधरच्या खोलीत गेलेत. "आनंदी कसा आहे युगंधर? आता कशी आहे तब्येत युगंधरची?" असं माई-बापू प्रश्न विचारतात. तर इकडे आनंदी म्हणते, "माई-बापू, आत्ताच मालक साहेबांना थोडी शुद्ध आली होती. त्यांनी पाणी पण मागितलं. मी पाजले त्यांना पाणी." तर माई म्हणतात, "हो का? देवच पावला म्हणायचा." तर ना म्हणजे युगंधरला हळू आता शुद्ध येतेय, हो ना? असं माई म्हणतात. तर आनंदी हो म्हणते. बापू सुद्धा असं छान कौतुकाने बघतात बरं का प्रेक्षकांना आणि आता तेवढ्यात शिल्पा आहे. आत्याची एंट्री झालेली आहे. तर शिल्पा त्या आनंदीला बघून अशी शॉक्क बसल्यासारखी बघते बरं का रागाने आणि म्हणते, "आनंदी?" आता प्रेक्षकांनो पुढे बघा काय घडतंय. माई बापू एकदम येतात. शिल्पा, "अगं मी काय म्हणतो?" असं म्हणत बापू आणि माई बोलायचा प्रयत्न करतात. तर इकडे शिल्पा आत्या म्हणते त्यांना, "बापू एक अक्षर सुद्धा बोलू नका तुम्ही." आणि एकदम रागाने शिल्पाशी तळमळते बरं का, नुसती अशी धुसफुसते आणि म्हणते, "तुम्ही इथे या." मग बापूंना बाजूला करते. माई सुद्धा जरासं बाजूला होतात बरं का आणि आता शिल्पा आत्या आनंदी जवळ येते आणि म्हणते, "तुझी हिंमत कशी झाली इथे येण्याची?" तर माई म्हणतात, "अगं शिल्पा, अगं आत्ताच आनंदीनं त्यांना पाणी दिलं आणि हळू तो शुद्धीवर येतोय. तर युगंधरची ही अवस्था झाली आहे ना, ती हिच्यामुळे झालेली आहे आणि त्याला पाणी देण्यासाठी आम्ही आहोत त्याचे सख्खे. तुला गरज नाहीये आणि तुला मी स्पष्ट सांगितलं होतं ना, की स्वयंपाकघराच्या बाहेर पाय नाही ठेवायचा म्हणून. मग का तू इथे आलीस? हां, मला तू इथे आजूबाजूला त्याच्या नकोयस तू. तुला कळत नाहीये का? चल निघ इथून. आत्ताच्या आत्ता बाहेर पड." तर आनंदी म्हणत असते, "शिल्पा आत्या प्लीज मला त्यांच्या शेजारी बसू दे. मी त्यांना काहीही त्रास देणार नाही." असं आनंदी गयावया करते. "मी काहीच बोलणार नाही. फक्त आणि फक्त मला त्यांच्या शेजारी बसू द्या." तर प्रेक्षकांनो, "बस मला हे तुझं नाटक नाही बघायचंय. तू निघतेस की नाही इकडनं?" असं म्हणत ना शिल्पा त्या जवळ आनंदीला ओढत असते. तर आनंदीनं ना बेडशीट धरलेली आहे बरं का ती. आनंदीला खूप ओढतीये बरं का ही शिल्पा त्या, "चल, चल" म्हणून आणि प्रेक्षकांनो तेवढ्यात तिथे काय होतंय माहितीये? युगंधर ना इकडे आनंदीचा हात घट्ट असा धरतो आणि शिल्पा आत्या पण अशी शॉक होऊन बघते, की एकदम काय झालं? तर या युगंधरने अर्धवट शुद्धीत का असेना इकडे आनंदीचा हात असा घट्ट धरलाय. तर माई म्हणतात, "शिल्पा, अगं युगंधरने तिचा हात धरलाय बघ तू." असं म्हणून सांगतात तिथे. तर प्रेक्षकांनो शिल्पा आत्या बघते तर युगंधरने खरंच इकडे आनंदीचा हात घट्ट असा धरला. त्यामुळे शिल्पा आत्या आता अजब शॉक होते. ती तर इकडे त्याला ओढत असते आनंदीला, तर आनंदीचा हात या युगंधरने घट्ट धरलेला आहे. त्यामुळे आता शिल्पा आत्या नाईलाजाने आनंदीचा हातातला हात सोडते. पण प्रेक्षकांनो युगंधर आता पुढे जे काही बोलतोय ते बघून मात्र इकडे बाकीच्यांना धक्का बसतो आणि भीती वाटते. कारण युगंधर इकडे समिधा, समिधा, समिधा अशा हाका मारत असतो आणि माई-बापू सुद्धा असे एकदम चमकून बघतात, की समिधा हाक मारतोय इकडे आनंदीचा हात धरून. आनंदी तर सुन्न अशी उभी आहे. आता युगंधर पुढे म्हणतो, "समिधा, अगं आज कारखान्यामध्ये काही लोकांनी मला इंग्रजी येत नाही म्हणून हिणवलं होतं गं. मी बाजारातून सगळी इंग्रजीची पुस्तकं विकत आणली आहेत." असं म्हणत युगंधर बोलायला चालू करतो आणि म्हणतो, "आता त्यांना दाखवतोच मी, की मला फडाफडा इंग्लिशमध्ये बोलून मी म्हणजे सगळे गप्प बसतील." असं म्हणत युगंधर जुन्या आठवणी ज्या काही येत्या, जुने विषय काढून इथे समिधाशी बोलतोय, असं समजून इथे बोलतोय. माई-बापू घाबरलेत आणि युगंधर पुढे म्हणतो, उद्यापासनं माझी इंग्रजीची शिकवणी जी काही आहे ती सुरू कर. शिकवशील ना तू मला? खूप मोठा माणूस बनायचंय मला. मला मला इंग्रजी यायला पाहिजे. खूप मोठी कामं मिळतील मला इंग्रजी आलं की." असं म्हणत ना युगंधर पुटपुटतोय बरं का. तर शिल्पा त्याशी की नाही बसते एकदम धक्का लागल्यासाठी बेडवर खाली. "मला इंग्रजी शिकायचंय, त्यामुळं मी सगळ्यांची व्यवस्थित काळजी घेऊ शकेल. मला खूप मोठा बिझनेसमन व्हायचंय." असं युगंधर बडबडत असतो. तर तुझे आई-बाबांची, आपल्या मुलांची असं पुटपुटतो युगंधर आणि म्हणतो, "शिल्पाताईची, बाकी सगळ्यांची काळजी घ्यायची आहे मला." असं युगंधर म्हणत असतो. तर प्रेक्षकांनो ना इकडे शिल्पा आत्या जराशी इमोशनल होऊन हसते, की जुन्या घटना. तर युगंधर पुढे म्हणतो, "मला शिकवशील ना तू इंग्रजी?
शिकवशील ना. एकच वाक्य सारखं-सारखं बोलतोय इथे युगंधर. खूपच तळमळून-तळमळून बघतोय. शिल्पात्या एकदा समिधाच्या त्या काढलेल्या पेंटिंगकडे बघते आणि आता प्रेक्षकांनो, आता समिधा शिकवशील ना गं. तर इकडे बापू बघत असतात युगंधरकडे, तर माई म्हणतात, "अहो, हे युगंधर असं काय बोलतोय हा?" तर प्रेक्षकांनो, बापू आता एकदम म्हणतात शिल्पात्याकडे बघत आणि शिल्पात्याला माई विचारतात, की "शिल्पा, तुला आठवतंय का गं, युगंधर हे असं कधी बोलायचा ते?" तर प्रेक्षकांनो, शिल्पात्या आता जे उत्तर देते ते ऐकल्यानंतर इकडे ना आनंदी अशी ना एकदम अशी घाबरल्यासारखी होते. शिल्पात्या पुढे म्हणते, की "हो, मला माहिती आहे युगंधर कधी बोलायचा. जेव्हा समिधाबरोबर लग्न झालं होतं ना, त्यावेळेला सुरुवातीला असं युगंधर बोलायचा समिधाशी." तर प्रेक्षकांनो, आता हे उत्तर ऐकल्यानंतर माई काय म्हणतात बघा, "अगदी बरोबर. अगं समिधा, पण बघ ना, इतक्या वर्षानंतर तो पुन्हा हे सगळं बोलतोय आता. तीच वाक्य, तेच शब्द. युगंधरची युगंधरची स्मरणशक्ती तर गेली नाही ना?" हे असं माईंना शंका येते आणि मग शिल्पात्या, आनंदी दोघी चाट पडतात. शिल्पात्या म्हणतात, "नाही, नाही, नाही. नाही, नाही, नाही. असं काही बोलू नका तुम्ही." असं म्हणत शिल्पात्या ओरडते. तर माई म्हणतात, "युगंधर भूतकाळात तर गेला नाही ना?" असं विचारतात बरं का माई. बापूंना सुद्धा टेन्शन येतं. तर शिल्पात्या म्हणते, "उगाच-उगाच काहीतरी बोलू नका तुम्ही. काही नाही झालेलं त्याला." असं म्हणतात. तर शिल्पात्या पॅनिक होतात. तर बापू म्हणतात, "एक-एक मिनिट थांबा. मी डॉक्टरांशी बोलून घेतो आणि मग सांगतो काय ते." एकीकडे आनंदीचा धरलेला हात आणि एकीकडे माईंना अडलेल्या ह्या शंका, ह्या सगळ्यांनी सगळी चलबिचल झालेत. अगदी टेन्शन आलंय प्रत्येकालाच. तर बापू आता फोनवर बोलायला म्हणून बाहेर गेलेत. आता बघूया डॉक्टर त्यांना काय सांगतायत ते, नेमकं काय घडलेलं असेल ते. तर बापू आता सांगत येतात आणि म्हणतात, "डॉक्टर म्हणाले, की औषधांचा डोस ना जास्त असल्यामुळे तसे सेडेशनचा प्रभाव आहे तो. मेंदूवरती औषधाचा अंमल जास्त आहे म्हणून तो भूतकाळातल्या गोष्टी बडबडतोय. पण काळजी करण्याचं कारण नाही. कारण तो औषधाचा असर कमी झाला, की हळू सगळं नॉर्मलला येईल. काळजी करू नका." तर देवच पावला असं माई म्हणतात. शिल्पात्या सुद्धा असं एकदम रडते, डोळे पुसते आपले आणि आनंदीकडे बघते शिल्पात्या आणि म्हणते, "तू ऐकलंस ना डॉक्टर काय म्हणाले ते? तू इथे थांबायची गरज नाहीये. तू निघ इथून." असं शिल्पात्या आनंदीला परत जायला सांगतायत. तर आनंदी उभी आहे. तर बापू म्हणतात, "नाही शिल्पा, नाही. आनंदीला इथेच असू देत." अगं पण बघ ना, युगंधरने किती घट्ट हात पकडलाय आनंदीचा. असं म्हटल्यानंतर शिल्पात्या परत बघते तर युगंधरने खरंच घट्ट हात पकडून ठेवलेला असतो आनंदीचा आणि ते डॉक्टर म्हणाले होते, की युगंधरला आनंदीमध्ये जर का समिधा दिसल्यामुळे त्याला शांत वाटत असेल, तर त्याच्या मनाला तुम्ही धक्का देऊ नका. असं आता म्हटल्यानंतर ना शिल्पात्या शॉक होऊन बघते. बापू पुढे म्हणतात, "कारण काय आहे आपल्याला आता युगंधर आधी बरा होणं हे महत्वाचं आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टीनंतर." असं म्हटल्यानंतर शिल्पा आत्याला आता राग अनावर झालाय. तिला हे काही बघितलं जात नाहीये. त्यामुळे ती तिथून उठून निघून जाते. तर आनंदीला आता डॉक्टरांच्या या म्हणण्यामुळे युगंधर जवळ थांबायला मिळणार आहे. तिला जे काही त्यांची सेवा करायची होती, ती सेवा करायला मिळणार आहे. पण प्रेक्षकांनो, आता युगंधर लवकरात लवकर शुद्धीवर येणं गरजेचं आहे आणि तो आलाय सुद्धा. कारण उद्याच्या भागामध्ये डायरेक्ट युगंधरने इथे विद्याधरच्या छाताडावर पाय ठेवलेला आहे आणि आता युगंधरला शुद्ध कशी येते, तो काय-काय बोलतो इकडे युगंधर विद्याधरला, हे बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. त्यामुळे एपिसोड अजिबात चुकवू नका आणि शेवटपर्यंत बघत राहा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करा. रिव्ह्यू आवडत असतील तर तुम्ही छान-छान कमेंट सुद्धा करा, जेणेकरून आम्हाला रिव्ह्यूज देण्यासाठी मोटिव्हेशन मिळेल. त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघत राहा आनंदी.